दोन नळ आहेत. अ नळ टाकी 8 तासात भरतो एक टाप आणि ब नळ एक टाप 12 तासात टाकी भरतो. आता दोन्ही नळ जर एकाच वेळेला चालू केले तर रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल, अशा प्रकारचा हा प्रश्न उत्तर तास आणि मिनिटामध्ये आहे. अवघड वाटणार हे उदाहरण अत्यंत शॉर्टकटमध्ये कमी वेळेत कसं सोडवता येईल त्याची ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पहा, पहिल्या नळाचा विचार करूया आपण, अ नळाचा. आता हा अ नळ एका तासामध्ये, फक्त एका तासात टाकीचा 1/8 भाग भरेल. आता त्यानंतर आपण ब नळाचा विचार करूया. ब नळ एकटा एका तासामध्ये टाकीचा 1/12 भाग भरेल. आता या दोघांची ऍडिशन करा. ऍडिशन करताना पहा, 12चा पाडा मोजायचा, लसावी काढायचा. 12 × 12 12 2 24. 24 लसावी होईल 8 त्रिक 24 म्हणून 1 3 3. 12 2 24 म्हणून 1 2 2. पहा, उत्तर आलं 5/24. या 5/24 चा व्यस्त घ्यायचा आपला 24/5. 24 ला 5 ने भाग द्या. 5 चोक 20 आणि 5 48, 4.8 तास हा वेळ हे उत्तर आपलं येणार आहे. हे तासामध्ये उत्तर आले, संपूर्ण टाकी भरण्यासाठी एवढा वेळ लागणार आहे, परंतु उत्तर तासामध्ये आणि मिनिटामध्ये आहे. म्हणजे 4 तास, हे 4 तास तर आपली फिक्स असेल. 8 म्हणजे किती मिनिट, तर 6 8 48 मिनिट. 4 तास 48 मिनिट आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 हे असेल आपलं ऑप्शन. समजलं नसेल विद्यार्थी मित्रांनो तर युट्यूबला जाऊन आपला लॉंग व्हिडिओ जरूर पहा, त्यावर तुम्हाला फुल एक्सप्लेनेशन पाहायला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.